हॅलो नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आणि आज आपण एक अजून विषय बघणार आहोत. तर आज मी एक सिरीज सुरुवात करत आहे. जशी मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की आपल्या ह्या चॅनलवर मोटिवेशनल थिंग्स आपण बघणार आहोत, त्याचबरोबर लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल बघणार आहोत, एंजल नंबर्स बद्दल बघणार आहोत, त्याचबरोबर आपण आपल्या लाईफमध्ये कशी सुधारणा करू शकतो ह्याबद्दल सुद्धा बघणार आहोत. मागचा व्हिडिओ जो आहे, जो रिलेशनशिपवर मी हस्बंड वाईफ रिलेशनशिपवर दिला होता, त्यावर चांगले तुम्ही अभिप्राय देत आहात. म्हणजे कमेंट्स नाही आले अजूनपर्यंत, कमेंट्स यायला हवे. तर कमेंट्स करा, खूप 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 कमेंट्स करा. आणि काहीही कमेंट करायला नसेल तर अगदी एक हार्ट सोडून कमेंट, म्हणजे फक्त हार्ट टाईप केलं ना कमेंटमध्ये तरीही चालेल. कारण मला ते तुम्ही केलं तर खरंच खूप आवडेल. किंवा मी माझ्या गुरूंना खूप मानते, म्हणजे माझ्या स्वामींना खूप मानते. तर शक्यतो माझं दुसरं चॅनल आहे, मराठी चॅनल आहे, ज्यामध्ये स्वामींबद्दल मी खूप बोलत असते. तर श्री स्वामी समर्थ लिहायला कशाला घाबरता, श्री स्वामी समर्थ लिहा किंवा तुम्ही कोणत्या गुरूंना मानता ते लिहा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज सुरुवात करणार आहोत एक नवीन विषयाबद्दल, एक नवीन गोष्टीबद्दल. बरेचसे जण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, लॉ ऑफ अट्रॅक्शन नक्की काय असतं, नक्की काय आहे आणि हे कसं काम करतं, या सगळ्या गोष्टींबद्दल आता आपण एक सिरीज सुरुवात करणार आहोत. आणि ह्या सिरीजमध्ये छोटे व्हिडिओज मी करणार आहेत, ज्यामध्ये पूर्ण ह्या पुस्तकाचं विवरण आपण बघणार आहोत. म्हणजेच द सिक्रेट, रहस्य, हे जे पुस्तक आहे, जे रॉन्डा ब्रायन यांचं जे पुस्तक आहे, आणि ह्यांनी यामध्ये जी काही सोपी भाषा सांगितलेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचबरोबर मी स्वतः यावर एक माझ्या मराठी चॅनलवर एक व्हिडिओ केला होता, ज्यामध्ये मला याची इच्छा होती की माझं मी एक गोल्ड इयरिंग्स काय केलं, म्हणजे विचार केला की हे मला हवे आहे. पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. पण ते पैसे माझ्याकडे कसे आले, काय आलं, कसं झालं, ह्याचे लिंक मी तुम्हाला इथे वरती आय बटनवर देईल. आणि खाली जरी माझ्या टायटलवर क्लिक केलं तर तुम्हाला तिथे सुद्धा मिळून जाईल, तुम्हाला तिथे सुद्धा दिसू शकेल. तर मी सगळं एक्सप्लेन केलं आहे त्यामध्ये की मला ते इयरिंग्स हवे होते. आणि गोल्डच्या दुकानात कसं असतं ना की एखादा पीस आला की तो लवकर राहत नाही. नेक्स्ट तुम्ही जेव्हा जाताल तेव्हा तो पीस जर कोणी घेतला नसेल तर तो तुम्हाला भेटतो, नाही तर तो भेटत नाही. कारण रोज त्यांची काढघाल होते, रोज ते परत लावतात. म्हणजे हे सगळ्या गोष्टी होत असतात गोल्डच्या दुकानात. म्हणून ते तुम्हाला परत भेटेलच असं आपल्याला माहिती नसतं. तर त्यामुळे चला, रहस्य कसं काम करतं, म्हणजे सिक्रेट, म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं, याच्याबद्दल आज आपण विचार करूया. तर कधीही सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह विचार करा. पॉझिटिव्ह म्हणजे आता ही गोष्ट होणार नाही, यापेक्षा ही गोष्ट होणार याच्याबद्दल विचार करा. आता मी म्हणते, माझ्या या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज येणार, अगदी खूप जास्ती व्ह्यूज येणार असं मला वाटत आहे. आणि ह्या व्हिडिओला मी खरं सांगते खूप जास्ती व्ह्यूज येणार आहे असं मला वाटतं. आणि हो, येणार आहे, मला 100% गॅरंटी आहे. तर तशाच पद्धतीने आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट, रहस्य कसं प्रकट झालं, रहस्य कसं तयार झालं, नक्की रहस्य आहे काय. तर तुम्हाला त्यातलीच गोष्ट सांगते की बॉब प्रॉक्टर जे तत्वज्ञ आहे, लेखक आहे, व्यक्तिगत मार्गदर्शक आहे, ते सांगतात की रहस्य हवी असणारी कोणतीही गोष्ट मिळवून देतं. म्हणजे जे काही सिक्रेट आहे, जे काही गोष्ट आहे, ते कुठलीही गोष्ट तुम्हाला हवी असणारी ती तुम्हाला मिळवून देते. त्यामध्ये तुमचं सुख असू शकतं, आरोग्य असू शकतं, आणि धनसंपत्ती, पैसा किंवा काहीही असू शकतं. तर तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता किंवा करू शकता किंवा बनवू शकता. अशी ताकद या रहस्यात आहे, ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ॲक्च्युली आहे. तर बघा, आपण जी गोष्ट मिळवायचं ठरवतो, ज्या गोष्टीची स्वतःसाठी निवड करतो, ती मिळवू शकतो. ती गोष्ट किती मोठी आहे याचा मी विचारही करत नाही, कारण यामुळे काहीच फरक पडत नाही. तर ती गोष्ट किती छोटी आहे, मोठी आहे, मला मर्सिडीज कार हवी आहे, तर ती गोष्ट खूप मोठी आहे किंवा छोटी आहे याबद्दलचा विचार मी करत नाही. पण ते रहस्य आहे जे माझ्यासाठी याच्यासाठी काम करणार आहे, आणि कधीतरी मला तिथे जाऊन ते पोहोचणार आहे. कारण मी युनिव्हर्सला व्हायब्रेशन दिलेले आहे की एका वेळेस माझ्याकडे ही गाडी असणार. मी सांगते, माझी स्वतःची जी ड्रीम कार आहे ती आहे होंडा सिटी. हा खूप छोटी कार आहे, आय नो, खूप जणांकडे. पण माझी फर्स्ट कार जी असणार आहे ती टॉप एंड मॉडेल मधली मी होंडा सिटी घेईल असं मी तुम्हाला सांगेल. पण जेव्हा कधी होईल तेव्हा मी तुमच्याबरोबरच शेअर करेल. त्यामुळे हे माझं आहे. आणि आतापर्यंत जे छोटे गोल्स होते ते मी क्लिअर केलेले आहे. पण आता माझे मोठे गोल्स किंवा माझ्या मोठ्या गोष्टी मी विचार करते आणि त्या होणार आहे हे मलाही माहिती आहे. कारण आतापर्यंत घराबद्दलची गोष्ट झाली, मी विचार केलेला. आम्ही घर शोधताना 2 BHK शोधायचो, पण माझ्या डोक्यात कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये होतं, नाही 3 BHK हवा. 2 BHK आम्ही खूप 2 BHK बघितले, खूप 2 BHK बघितले, पण ते आवडत नव्हते. आणि आम्ही परत एकदा या ठिकाणी 2 BHK बघायला आलो, ज्याचा सॅम्पल फ्लॅट सुद्धा 2 BHKचा बघितला, पण तिथेच आम्ही 3 BHK बुक केला. म्हणजे
असं असतं सबकॉन्शियस माइंडचा खेळ. तर कारण डोक्याच्या कुठल्या तरी कोपऱ्यात होता की नाही मला 3 BHK हवा आहे, नाही मला 3 BHKच हवा आहे, मला 2 मध्ये नाही कॉम्प्रोमाइज करायचं आहे. मी युनिव्हर्सकडे ते माझे व्हायब्रेशन सोडून दिले होते आणि तेच माझ्याकडे तसे रिटर्न आले. तर तुम्हाला तुमचं निवासस्थान कसं असावं असं वाटतं? तुम्हाला करोडपती बनायची इच्छा आहे का? तुम्हाला कोणत्या प्रकारचा कसा उद्योगधंदा हवा आहे? तुम्हाला आणखी अधिक यशस्वी व्हायचं आहे? तुम्हाला खरोखर आणि नेमकं काय हवं आहे हे सगळं तुम्हाला हे रहस्य सांगू शकतं. तर ह्या रहस्यात खूप ताकद आहे. तुम्ही या रहस्यातनं बाहेर आलात तर तुम्हाला नक्कीच कळेल की हे रहस्य फक्त आणि फक्त तुमच्यासाठी काम करतं. रहस्य लाखो लोक आहेत, ते लाखो लोकांसाठी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काम करेल, पण ते करेल त्यावर आधी तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स ठेवा की येस हे करणार, हे होणारच. होणार नाही अरे कसं होईल मग ह्याला असं लागेल, नाही ते होणारच, हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगते की हेच जीवनाचं महान रहस्य आहे की कुठलीही गोष्ट जर आपल्याला हवी असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आधी आपल्याला ती व्हावीशी वाटली पाहिजे. आपल्या डोक्यात कुठल्याही नेगेटिव्ह गोष्टी आल्या नाही पाहिजे. भूतकाळातील ज्या प्रमुख व्यक्ती हे रहस्य जाणत होते त्यांना ही शक्ती केवळ स्वतःपाशीच राखून ठेवायची होती, इतरांना कळू द्यायची नव्हती. त्यांनी सर्वसामान्य लोकांना या बाबतीत अंधारात ठेवलं, अज्ञानी ठेवलं. सर्वसामान्य लोक दिवसभर काम करणं, संध्याकाळी घरी परतणं या चक्रात फिरत असत. मनशक्तीचा उपयोग ते करत नव्हते कारण शक्तीचं रहस्य काही थोड्या लोकांपुरतंच सीमित होतं. इतिहास या गोष्टीचा साक्षी आहे की अनेकांच्या मनात या रहस्याचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी इच्छा जागृत झाली आणि काही जाणकारांनी तर इतरांपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी सोपा मार्ग शोधण्याचा प्रयत्न या ज्ञानाच्या प्रसार करण्याचा कार्यही केलं. तर मी अनेकांच्या जीवनात कित्येक चमत्कार होताना पाहिले आहेत. वित्तीय चमत्कार, शारीरिक उपचारांबाबतीचे चमत्कार, मानसोपचारांच्या बाबतीतले चमत्कार, क्षेत्रातील चमत्कार, नातेसंबंध सुधारण्याचे चमत्कार आणि त्याचबरोबर भरपूर गोष्टी जसं की तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही गोष्टी तुमची जडणघडण आहे त्याचे चमत्कार. तर रहस्याचा वापर कसा करावा ते समजल्यामुळेच हे सर्व काही शक्य होऊ शकतं आणि हे सर्व काही शक्य झालं असं आपण म्हणू शकतो किंवा करू शकतो आपण. तर नक्की हे रहस्य कसं शक्य करायचं आहे, नक्की हे रहस्यात नेमकं काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, याची प्रोसेस काय आहे, हे सगळं आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये. हा होता पार्ट 1 ज्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं की नक्की रहस्य म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे, कशाबद्दल आहे, नेमक्या ह्यासाठी शिकण्यासाठी गोष्टी सुद्धा आपल्याला कशा हव्या आहेत. तर चला भेटूया परत पुढच्या पार्टमध्ये, पार्ट 2 मध्ये, ज्यामध्ये आपण पुढचा भाग बघणार आहोत की नक्की रहस्य काय आहे. चला भेटूया परत. थँक्यू.